हॅलो पॅरेंट्स, मी डॉक्टर स्मिता पाटील. बऱ्याच वेळा न्यू मॉमीजची तक्रार असते की निप्पलला क्रॅक आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग करताना निप्पल पेन होते आणि त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग करणे अवघड जाते. निप्पलमध्ये अनेक नर्व एंडिंग असल्यामुळे निप्पल हा एक सेन्सिटिव्ह पार्ट तयार होतो. बऱ्याच वेळा क्रॅक निप्पलचे कारण हे पुअर लॅचिंग असू शकते. बऱ्याच वेळा बाळ दूध पिताना फक्त निप्पल तोंडात धरून दूध पिण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच निप्पलला क्रॅक होण्याची शक्यता असते. बाळाला चांगल्या प्रमाणात दूध येण्यासाठी तसेच क्रॅक निप्पलपासून बचाव होण्यासाठी गुड लॅच होणे महत्त्वाचे आहे. मग हे गुड लॅचिंग म्हणजे नेमके काय? फर्स्ट, बाळाचं तोंड हे वाईड ओपन हवं. त्यामुळे बाळाच्या तोंडात फक्त निप्पलच नाही तर निप्पलच्या आजूबाजूचा जो ब्लॅक पोर्शन आहे त्यालाच एरिओलर असे म्हटले जाते, हे देखील बाळाच्या तोंडात जाईल. यामुळे बाळ दूध पिताना बाळाच्या तोंडाचे प्रेशर निप्पलवर न पडता निप्पलच्या आजूबाजूला असणाऱ्या ब्लॅक पोर्शन म्हणजेच एरिओलारवर पडेल आणि त्यामुळे निप्पल हर्ट होणार नाहीत. सेकंड, डीप अटॅचमेंट. यामध्ये एरिओलारचा जास्तीत जास्त भाग हा बाळाच्या तोंडामध्ये असतो. 3, प्रॉपर अलाइनमेंट. यामध्ये बाळ फीडिंग करताना बाळाची हनुवटी ही आईच्या ब्रेस्टला टच होते आणि नाक मात्र फ्री राहते. त्यामुळे बाळाला फीडिंग करताना श्वास घेताना कोणताही त्रास होत नाही. अशा प्रॉपर लॅशमुळे ब्रेस्ट फीडिंग करताना निप्पल क्रॅक होत नाहीत किंवा निप्पल पेन देखील जाणवत नाही आणि त्याचबरोबर बाळाला योग्य प्रमाणात दुधाचा पुरवठा देखील होतो. क्रॅक निप्पल असेल तर ते हील होण्यासाठी बाजारामध्ये अवेलेबल असलेल्या कोणत्याही ब्रँडचे तुम्ही निप्पल क्रीम वापरू शकता किंवा सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे हाइंड मिल्क. बाळ दूध पिल्यानंतर जे दूध शिल्लक राहते त्याला हाइंड मिल्क असे म्हणतात. हाइंड मिल्कमध्ये फॅट कंटेंट हे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच हाइंड मिल्क हे नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून ॲक्ट करते. म्हणूनच जर क्रॅक निप्पल असेल तर दूध पिल्यानंतर जे दूध शिल्लक राहते ते दूध तुम्ही निप्पलला लावू शकता, जेणेकरून क्रॅक निप्पल हे हील होतील.